श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा भाग दिलेला आहे, श्रवण करूया. जैसे नेत्री घालता अंजन, पडे दृष्टीस निधान, तैसे श्री सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्म इंद्रिये मिळून हा दश इंद्रियाचा पुतळा, दश इंद्रियाचा देह तयार केलेला आहे, त्याचप्रमाणे आपल्या डोळ्यांनी दिसणारी वस्तू, डोळ्यात अंजन घातले की जमिनीत पुरून ठेवलेले धन स्वच्छपणे दिसते. रस्त्यातून चालत असताना आपली नजर ज्याप्रमाणे पडत असते, डोळ्याचा भाग का दिलेला आहे? आपले डोळे वाईट पाहत आहेत की चांगले पाहत आहेत? जैसी नेत्री घालता अंजन. भगवंताने पूर्णपणे देह फुकट दिलेला आहे, परंतु देह फुकट घालवता कामा नये, ही आपली जबाबदारी आहे. आपण वाईट कर्म करत राहिलेलो आहोत, वाईट कृत्य, त्याचप्रमाणे वाईट विषय वासनेने आपण डोळ्यांनी वाईट पाहत आहोत. त्याच डोळ्यांनी पाहिलेले जे दृश्य आहे आणि प्रत्यक्षात पाहायला जर गेलो, बघा, जमिनीत पुरून ठेवलेले धन स्वच्छपणे दिसतं. आकाशात उडणारे पक्षी, त्यांची नजर बघा, ते कितीतरी उंचावर असतात, परंतु जमिनीवर पडलेला चपातीचा घास, चपातीचा तुकडा, भाकरीचा तुकडा बरोबर घेऊन निघून जातात. परंतु आपल्याला आपल्या पायाखालचं काही दिसत नाहीये, कुठे वस्तू पडलेली ती दिसत नाहीये. कारण का? डोळ्याची पुण्याई आपण गमावून बसलेलो आहोत. त्याचप्रमाणे सद्गुरु वचनांचे श्रवण होताच ही मूळ माया सुद्धा देहरूपी जमिनीत गुप्त असलेले, बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. आपण वाईट संगतीला लागलेलो आहोत, वाईट मार्गाला आपला देह लागलेला आहे, या देहाचा भाग चाललेला आहे. तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहे, परंतु आपल्याला बदलायचं आहे. मग काय हवं? त्या प्रत्यक्षपणे श्रवण हवं. श्रवण जर असेल तर कुठेही वणवण करायची गरज पडणार नाही, कुठेही जायची गरज भासणार नाही. कारण श्रवणाबरोबर आपण परमार्थ जर केला तर नक्कीच दास घडला जातो. ज्याप्रमाणे गुरु शिष्यांचं नातं असतं, त्याचप्रमाणे ज्याने प्रत्यक्षपणे हा देह घडवलेला आहे आणि या पृथ्वी तलावर आपल्याला पाठवलेलं आहे, ते एक नातं आपण जपलं पाहिजे. एकदा का हे घडलं की साधक सावध होऊन भक्ती साधन करता करता स्वरूपाशी कायम जोडला जातो. जर आपण त्याच्या चरणापाशी असू, जर आपण त्याच्या नामस्मरणामध्ये असू, तर आम्ही काय कुणाचे खातो, श्रीराम समर्थ आम्हाला देत असतो. मग मूळ माया कोणती, त्याचं स्वरूप काय, सामर्थ्य काय आहे, याची जाणीव आपल्याला करून घ्यायची. म्हणून जैसे नेत्री घालता अंजन भाग का दिलेला आहे? डोळ्यांनी चांगलं सुद्धा पाहता येतं, वाईट सुद्धा पाहता येतं. कानाने चांगली गोष्ट ऐकता येते,
वाईट सुद्धा ऐकता येते. परंतु लोक सांगत असतात, आपण या कानाने ऐकतो, आपण ते मनामध्ये साठवून ठेवत असतो. मग आपल्याला त्याचा राग येत असतो, बरोबर की नाही? कारण त्या गोष्टीचा आपण सतत सातत्याने विचार करत असतो. परंतु आपण ती गोष्ट जी सांगितली आहे ती आपण डोळ्यांनी पाहिली का? नाही पाहिली. मग यावर आपण विश्वास का म्हणून ठेवायचा? जी गोष्ट कानांनी ऐकली, डोळ्यांनी पाहिली, तरच ती गोष्ट सातत्याने प्रत्यक्षात उतरली गेली पाहिजे. कुणाच्या भरवशावर, कुणाच्या विश्वासावर आपण अवलंबून राहायचं, बरोबर की नाही? परम अर्थ म्हणजे परमार्थ. परमार्थातून श्रवण वजा केलं तर किंमत 0 आहे, बरोबर की नाही? म्हणून ऐकण्याची भूमिका ही कानाला आहे, बरोबर की नाही? 2 कान दिलेले आहेत. या कानातून प्रत्यक्षपणे एक एक शब्द, ज्याप्रमाणे आपण पैसा साठवत असतो की नाही, त्याचप्रमाणे ते एक एक शब्द हे साठवले गेले पाहिजे. आणि त्या शब्दाचा वापर आपण एखाद्या, बघा, दुकानामध्ये जातो, एखादी गोष्ट हवी असेल तर ती आपल्याला मिळत नसेल तर आपल्याला त्या गोष्टीचा कंटाळा येतो, परंतु ती गोष्ट आपल्याला हवीशी वाटते. आपण म्हणत असतो की मला ती गोष्ट मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. सकाळची दुपार होते, दुपारची संध्याकाळ होते, परंतु ती गोष्ट आपल्या हाती मिळत नाही. मग आपण विचार करतो, सकाळी निघालेलो मी, संध्याकाळ होत आलेली आहे आणि शेवटी येता येता मला एखाद्या दुकानात ती गोष्ट प्राप्त झालेली. मग त्याचप्रमाणे आपण सर्व सकळ तीर्थे हिंडुनी मग यावे आम्हापाशी. आपण सर्व ठिकाणी, सर्व तीर्थस्थळी जाऊन आलो, परंतु फिरून काय प्राप्त झालं? संपूर्णपणे देह थकला, काहीच हाताला लागले नाही, काहीच प्राप्त झाले नाही. मग यावे आम्हापाशी का सांगितलं? अरे ज्याचा देह आहे, ज्याने या प्रत्यक्षपणे पृथ्वीवर तुला पाठवलेलं आहे, त्याच्याच चरणाशी तुझी ओळख नसेल, जाणीव नसेल, तर काय कमवलंस रे आयुष्यात? कारण आयुष्य हे सहजासहजी प्राप्त होत नाही. आणि एकदा का आयुष्य प्राप्त झालेलं आहे, एकदा का जीवन प्राप्त झालेलं आहे, तर ते जीवन कसं जगता यायला हवं हे सुद्धा माहीत असणं आवश्यक. म्हणून जैसी नेत्री घालता अंजन, डोळ्यांमध्ये अंजन, बघा, उत्तमाचं असलं पाहिजे. पडे दृष्टीच निधान, आपली नजर कशी असली पाहिजे, बरोबर की नाही? आपल्या नजरेने आपली ओळख पटत असते. तैसे श्री सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय. काय सांगितलेलं आहे? आपण अजून अंधारामध्ये आहोत, आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणी पाहत नाही, परंतु पाहायला जर गेलो तर धुतल्या तांदळासारखं आपण अस्वच्छ असलं पाहिजे, परंतु आपले वाईट अवगुण त्याच नजरेद्वारे इतरांना पाहायला मिळत असतात. मग शेवटी कितीही कमावलंस, कितीही प्रसिद्धी मिळवलीस, तरी सुद्धा एक असं कुठलं तरी अवगुण केलंस की त्यामुळे तुझी सुद्धा आणि तुझ्या कुटुंबाचं नाव संपूर्णपणे घालवलंस. का घालवलंस? तर एका अवगुणामुळे. म्हणून अवगुण येता कामा नये. गुण आणि अवगुणाचा भाग आपल्याला समर्थांनी दाखवून दिलेला आहे. जैसी नेत्री घालता अंजन, पडे दृष्टीस निधान, तैसे श्री सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय. जय जय रघुवीर समर्थ.